सेमिकॉन इंडिया परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेमीकंडक्टर क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी साधला संवाद. सेमीकंडक्टर प्रदर्शनाचीही केली पाहणी. अमेरिकेच्या अन्याय्य शुल्कवाढीनंतर जपान आणि चीनच्या दौऱ्यात पंतप्रधानांनी अनुकूल पर्यायांच्या केलेल्या पाठपुराव्याबद्दल माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी केली प्रशंसा. भारत आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. युरोपीय महासंघाबरोबरच्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींना गती देण्याचे जर्मनीचे आश्वासन. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची 56वी बैठक नवी दिल्लीत सुरू. वस्तू आणि सेवा करात अत्याधुनिक सुधारणा करण्यावर चर्चा अपेक्षित. ओबीसींच्या प्रश्नांसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, सर्वांचं मत विचारात घेऊन मराठा आरक्षणासंदर्भातला निर्णय झाल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांचं प्रतिपादन. निर्णयाचे शिल्पकार मुख्यमंत्री असल्याचे गौरवोद्गार. मराठा आरक्षणासंदर्भातल्या शासन निर्णयानंतर ओबीसींच्या आरक्षणात वाढ हवी, काँग्रेसची भूमिका. विजय वडेट्टीवार यांनी विदर्भातल्या ओबीसी नेत्यांची 6 सप्टेंबरला बोलावली बैठक. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातल्या राखेच्या वापराबद्दल राज्य सरकारचं नवं धोरण. मुंबईत मेट्रो मार्गिका 11 प्रकल्पासह विविध विकास प्रकल्पांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. बिहारमध्ये सुरू असलेल्या हॉकी आशिया चषक स्पर्धेत सुपर 4 सामन्यात मलेशियानं केला चीनचा पराभव. भारत आणि कोरिया यांच्यात दुसरा सामना. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरीचा न्यूझीलंडचा मायकल व्हिनसच्या साथीनं उपांत्यपूर्व फेरीत.